शिवसेनेच्या ऐरोलीमधील लाडके नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट रवींद्र पाटील। अशा या थोर नेत्याचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी। अशा या थोर आणि कर्तृत्ववान शिवसेना विभाग प्रमुखांचा वाढदिवस हा दिमागदार सोहळ्यात ऐरोली नाका या ठिकाणी विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी साजरा झाला। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी देखील पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। रवींद्र पाटील यांनी प्रथम ऐरोली सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेत पूजा केली। तसेच दिघा येथील अनाथ आश्रमात शिकणाऱ्या मुलांसोबत केक कापून त्यांना शालेय उपयोगी वस्तूचे वाटप केले। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले। तसेच सायंकाळी वाढदिवसानिमित्त 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच मुलांना मोफत वह्या वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ॲडव्होकेट रवींद्र पाटील व पत्नी वैशाली पाटील यांनी केला। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे विधान परिषद आमदार रमेश पाटील, शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा दौलतनाथ भुईर, माजी विरोधी पक्षनेते मनोज हदंकर, नगरसेवक संजीव वाडे, माजी नगरसेवक राजू पाटील, भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कोटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी रवींद्र पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला। या कार्यक्रमासंदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले। ॲडव्होकेट रवींद्रचा जो आज वाढदिवस आहे, खरं म्हणजे तो सामाजिक कार्य करत आलेला आहे। अनेक दिवसापासून खूप चांगलं काम करतोय। नवी मुंबईत अनेक इव्हेंट तो घेत असतो आणि त्या इव्हेंटच्या माध्यमातून इथल्या सर्व लोकांचं मनोरंजन करतं। मग तो कुठलाही समाज असू द्या, प्रत्येक समाजाचा तो त्या ठिकाणी बोलवतो, त्यांना आमंत्रित करतो, त्यांचं अभिनंदन, त्यांचा सत्कार करतो आणि ह्या समाजसेवकाची एक त्यांनी एक ही उमटलेली आहे, ठास उमटलेली आहे। तर या ठिकाणी त्यांचा जो आजचा वाढदिवस आहे, त्यांनी मला वाटतं विद्यार्थ्यांना वह्या वाटप केलेले आहेत। आणखीन काही समाजकार्य त्यांनी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केलेला आहे। अनेक अशी सामाजिक कार्य केलेली आहेत। निश्चित लोक त्याच्यावर प्रेम करतात। आज या ठिकाणी खरं म्हणजे खूप चांगला त्यांनी इव्हेंट घेतलेला आहे। आपला जो वाढदिवस आहे तो घरी कुटुंबासमेत न करता आपण सर्व मित्रमंडळी बरोबर करणं हे त्यांनी निर्णय घेतला आणि खूप चांगला निर्णय आहे। आज सर्व समाजातल्या लोकांना, सर्व समाजातल्या नेत्यांना इथे त्यांनी आमंत्रित, सर्व पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केलं आणि चांगला कार्यक्रम आज इथे त्यांनी घडवून आणलेला आहे। आम्ही सर्व त्यांना आमच्याकडनं त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे। रवींद्र पाटील हे आमचे विभाग प्रमुख आहेत। अतिशय जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचं कामाच्या माध्यमातून ते करत आहेत। वेळोवेळी सामान्य माणसाला मदत कशी होईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रसिद्धीच्या माध्यमातून ते पोचलेले आहेत आणि असा सर्वसामान्यांसोबत काम करणारा कार्यकर्ता याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। आणि आज वाढदिवस आहे, तेव्हा या वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांना सुयश आणि त्यांचं आरोग्य चांगलं भविष्यामध्ये राहावं आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं काम जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असं काम या ठिकाणी व्हावं आणि त्यातून मी सदिच्छा व्यक्त करतो की ह्या प्रभागावर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडको अशी आई एकविराचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा शुभेच्छा देऊन त्यांना सुयश चिंतितो। माझं आज हा वाढदिवस साजरा करत असताना माझा नेहमीच हा मानस असतो की राजकारणापेक्षा समाजकारण हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि समाजकारण हीच मानवसेवा आहे आणि हीच आपली खरी देशसेवा आहे। त्याच्यामुळे समाजाला काहीतरी देणं आहे। जे लोक आपल्यासाठी या प्रभागामध्ये आपला परिवार आहे, या परिवारासाठी काहीतरी देणं आहे, या हेतू करूनच कार्यकर्त्यांनी हा उपक्रम ठेवलेला आहे। हा वाढदिवस करत असताना की येथील जे माझे कार्यकर्ते आहेत त्यांनी असं ठरवलं की आपण या ठिकाणी प्रभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम करू, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करू, जेणेकरून त्यांचा सन्मान हाच खरा माझा वाढदिवसाचा सन्मान आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो। मी संकल्पना एकच ठेवलं आहे की हा जो माझा परिवार या ठिकाणी आहे, या माझ्या परिवाराचा या प्रभाग क्रमांक 10 येथील सर्व नागरिकांचा, या प्रभागाचा विकास हाच माझा एक संकल्प आहे आणि येणाऱ्या कालामध्ये
तुम्ही याची प्रचिती घडाल की पुढील त्यांच्या 10वी 12वी विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी या प्रभागातून जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांचीसुद्धा प्रगती व्हावी आणि त्यांनीसुद्धा यशाचे शिखर गाठावे यासाठी आम्ही त्यांचा छोटा का असो ना एक सन्मान या ठिकाणी ठेवलेला आहे. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday to you. बेकरार हो के दामन